नमस्कार. माझ्या प्रिशियस लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सध्या सातारमध्ये 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. त्याचा आस्वाद नक्की तुम्ही सगळ्यांनी घ्या. दिनांक 4 तारखेपर्यंत हे जे आहे संमेलन सुरू आहे. याच्यामध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणं तसेच ग्रंथ प्रदर्शन हे प्रामुख्याने त्याचं आकर्षण असणार आहे. सातारला साहित्याची तसेच ग्रंथ प्रदर्शनाची खूप मोठी परंपरा आहे. तर ह्या सर्व अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा तसेच इथे नामवंत जे लेखक आलेले आहेत, कवी आलेले आहेत, त्यांनी दिलेल्या सुंदर अशा साहित्याच्या मेजवानीचा आनंद सगळ्यांनी 4 तारखेपर्यंत घ्यायचा आहे. नक्की या संमेलनाला भेट द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. आणि आपण आता पुढे जाऊ शेवटच्या सत्रात. आणि पहिली कविता म्हणतात सानिका. अवघ्या भारताला आणि भारताबाहेरच्या मराठी भाषिक रसिकांना तशी आवश्यकता नाही तरी सन्माननीय अभिनेते प्रशांत दामले यांचं स्वागत प्राचार्य शिवाजीराव भोसले प्रकाशन मंचाच्या वतीने करण्यात येत आहे. अध्यक्षांनी सन्माननीय अध्यक्ष माननीय मिलिंद जोशी सरांनी त्यांचं स्वागत. भाषा ही अभिजात होतीच, तिला फक्त मान्यता मिळाली, दर्जा नाही. पुन्हा दर्जा म्हटलं तर तो शब्द आपला नाही. आम्ही मराठवाडी माणसांना ती माहिती आहे की 224 वर्ष उर्दू राजसत्तेचं आमच्यावरती शासन होतं. पण शब्दांकडे फार जपून पाहिलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी सांगितले की शब्द हे शस्त्र आहेत आणि शब्द हे धनुर्धर आहे. कोश वाङ्मयाची सुंदर प्रस्तावना दीक्षित सरांनी सुरुवातीला केली आणि तिथून पुढे मग येणाऱ्या काळासाठी त्या कोश वाङ्मयाची दिशा काय असली पाहिजे